चिंतामणीच्या पदस्पर्शाने या नगरीमध्ये हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये कर्जत तालुक्याचं भूषण या ठिकाणी राहुल संस्थांच्या वतीने आणि खऱ्या अर्थानं या समाजामध्ये काम सांगितले वैभव जे काही आहे ते वैभव जपण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी घ्यावं लागतात. राहुलजीच्या बाबतीत महाराजांनी त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली आणि हे प्रेरणेचं प्रतीक त्यांच्या रूपाने या ठिकाणी बघायला मिळालं. आणि म्हणून या ठिकाणी तसं जर पाहिलं आपण शासनाच्या वतीने सर्वांची व्यवस्था करतो, या प्राण्यांना काही तसं नाही. त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी मिळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रत्येक झाडासाठी ज्या ठिकाणी निर्माण होतात शक्यतो मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये धान्य पाणी असणाऱ्या पक्ष्यांसाठी पाणी असा उपक्रम करणं हा पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये होतोय. एक भाग्य असं की कलियुगातील महान संत साधू संतांची भूमी आहे. त्या बाबांनी इथं तपश्चर्या केली चिंतामणीच्या मंदिरावरती. आज महाशिवरात्र आहे. पक्षी उतरती अंगणी असावी संसारी. ज्ञानी माणसं जास्त थांबत नाहीत आणि अज्ञानी माणसं जागा कधी सोडत नाही. कारण ज्ञानी माणसं असे असतात जगात काम आपलं संपलं निघून जातात. पक्षी अंगणात आणल्यानंतर त्यांची उपजीविका भागली, तांदूळ खाली पाणी निघून जातात, परंतु त्या ठिकाणी राहत नाही. ज्ञानी माणसाच्याच मनामध्ये येतं. हे ज्ञानाचा योग स्वप्नामध्ये संस्कार राहुलजींना बाबांनी दिला आणि त्यांनी हा उपक्रम घेतला. गोवा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. गावांना विनंती आहे, काही अपेक्षा नाही, तर फक्त धान्य द्यायचं आहे आणून. आणि यांनी नुसतं धान्यच नाही तर पक्ष्यांना त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था करणार आहे. असा सुपुत्र जन्माला येणं भाग्य असतं आईबापांचं. कारण माणसाची सेवा कुणी करते, पण पशु पक्षाची सेवा करण्याचा उत्तम त्याच्या मनामध्ये आला नाही. ह्या मला आपण चांगल्या प्रकारे भरून द्याल अशी अपेक्षा करतो. यांना या ठिकाणी नागर फाउंडेशनच्या वतीनं आमंत्रित करण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी परवा त्या ठिकाणी नगरला मिटिंग असताना त्या ठिकाणी साहेबांनी दखल घेतली. नागर फाउंडेशनचा उपक्रम प्रदर्शन असेल तिथं स्टॉल निश्चित आहे. याचा अर्थ रवळचं नाव प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या राज्याच्या पातळीवरचं काम नागर फाउंडेशन सर्व आणि धन्यवाद देतो. त्यांनी आमंत्रित केले त्यांनाही धन्यवाद देतो. आज आवडून अगदी महाराज या ठिकाणी आले. महाराजांचंही भाग्य थोर आहे आणि या ठिकाणी स्वागत करतो. राहुलला भावी काळासाठी त्यांची आई वडिलांची साधू संतांची अशा सेवा कार्यक्रम